सुरुवात फुलांच्या आणि वहिनी करते असं डेकोरेशन. जे कार्यकर्ते बघू शकतात. फोकस मॅन. हे काय बापरे, जोरदार गिफ्ट आहे एकदम. की मी तेव्हा मला ही आयडिया फार आवडली की नेहमी का म्हणजे तुम्ही वरती बघत असाल तर खूप मोठं तुम्हाला इकडं ऊन दिसत असेल. चला मी चाललोय आता खाली चाललोय काहीतरी आणण्यासाठी, म्हणजे फुलं घेण्यासाठी चाललोय. चला मी तिथं गेल्यावरच तुम्हाला डायरेक्ट भेटतो. आणि आज बाजार असल्यामुळे गर्दी पण खूप आहे. लेट्स गो. एक्झॅक्ट इथं आपल्या दुकानाच्या समोरच आहे फुलवाल्यान. मला माहीतच नव्हतं इथं सुखी फुलघर आहे. चला आपण जाऊया मध्ये. वाजले झाले आता गुलाब घेऊन. इथं मी घेतले 260 रुपये किलोने सुरगाण्यामध्ये. म्हणजे खूपच महाग वाटत आहे पण ठीक आहे, मला गरज आहे आता सध्या ताज्या फुलांची म्हणून मी घेतले. मी समोर जाऊन दुकानात नेऊन ठेवतो आता हे सगळं. चला मी फुलं घेतल्यानंतर इथं दुकानात आलो होतो. योगेशराव बसला आणि मी फुलं ठेवले मध्ये. आता मी चाललो घरी. वाजले 2. खूप वेळ झाला मी बसलो होतो इथं. आपण निघूया आता घरी जाण्यासाठी. 7 hours later. चला आपल्याला आता करायचं आहे डेकोरेशन फुलांचं. त्याच्यासाठी मी आता फुलं कट करतोय आणि खूप आणले थोडेफार फुलं आणले. बघूया घरात कोणाला माहीत नाही मी करणार काय, तर आम्ही त्यांना सांगणार की आम्ही दिव्यमसाठी करतोय सगळ्या गोष्टी. तर चला आता आपण फुलं कट करून घेऊया. पाकळ्या करायच्या त्या तर मी करतो तोपर्यंत. बाकी पुढे तुम्हाला मी टाईमलॅप्समध्ये दाखवतो सर्व ते. लेट्स गो. चालू झाली आहे तयारी. फुलं कापायचे अर्धे कापले गेले. आता वहिनी पानं कापताय, त्याचा पण आम्ही वापर करणार आहे. प्रत्येक गोष्टीचा वापर करणार आहे आज आम्ही. आणि सगळ्यांना फक्त सांगितलंय आम्ही दिव्यमचं अधिक मास करतो आहे. चला अजून बघू काय होतं, कळेल नंतर. दिव्यमला शेंडीत भारी बसलं त्याच्या. हे नको. हा काटा काटा. मग 5 hours later. चला आता फायनली आम्ही डेकोरेशनला केली सुरुवात फुलांच्या. आणि वहिनी करते असं डेकोरेशन. असं मस्त करतो आम्ही. थोडक्यात थोडं करतोय आणि सगळ्यांना डाऊट येऊन गेलाय की काय करतोय ते. तरी आम्ही दिव्यमचं नाव सांगितलंय. पण हे एवढे 4 पाटं ठेवल्यावरच थोडाफार डाऊट आलेला दिसतोय. पण ठीक आहे चला बघूया कसं होतं. पण मस्त मस्त वाटते बघा, भारी वाटतं. चला सगळे 4 पाटांपुढे करायचं असंच आपल्याला. नंतर सगळेजण रेडी होतील मग आपण काय करायचं ते करूया पुढे. लग्नाचा तुला काका बसा. लागता ना रे. तू कुठे बसतोय आणि तू कुठे बसतोय? काय फोकस वाले, फोकस इकडे असा पाहिजे त्यांनी.
दिव्याला पण बसवा. दिव्या मग फॅन थोडा कमी कर रे. बंदच कर. बंद करून थोडं. 2 मिनिटं. सचिन दादा इकडून फोकस दे तू. तिकडून चमकतोय तो. अधिक महिना आहे ना 3 वर्षांनीच आहे म्हणून. इकडे येल्लो लाईट लाव. हो ना. आहे ना खिशात. तुम्ही बॅक साईडचे कार्यकर्ते बघू शकतात. फोकस मॅन. तू पाया पड. तू पण पाया पड दिव्या. मांडी. आंब्याचा रस करणार होते तू. काय? हे काय? अरे तू का बरं एवढा रेडी झालाय पण दिव्या? पहिले पाया पडू द्या सगळे. बैस तिथे. कोणाला सांगतोय व्हिडिओ कॉल सर? हॅलो. स्पेशल गिफ्ट आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ कॉल उचला. या लग्नाच्या साड्या आहे काका. इकडे बघा दोघं. बाप रे जोरदार गिफ्ट आहे एकदम. हॅलो. बघू एक मिनिट अशी. वा
सुंदर, खूप छान. हा मी तेच म्हणा, सासऱ्यांनी नाही केली. बघू. वा बसली ना फिट बरोबर, परफेक्ट. जास्त फिट झाली. मग ही बघू. हा ती झाली जा. ही चुकीची घातली. नाही ग, दोन साईज वेगळ्या वेगळ्या आहेत. हा ही बरोबर बस. थोडी लूज आहे ना काका. सेम झालं तुमच्या थोड्याशा अंगठ्या बघा दोघी, म्हणजे सारख्या याच्यातच आल्या. सांगत नव्हता. सरप्राईज होतं काकू तुम्हाला. परफेक्ट. थोडी लूज आहे ना, थोडी फिट करून घ्या. इकडच्या हातात घालून बघा. थोडीशी फिट करा. फिटच करा. हा छान. आवडली का पण तुम्हाला? तुम्ही काय बोलले? आवडली का काका? बरं. अरे तू चुकीचं केलं. ते दोघींना आणायला पाहिलं. दोघींना साड्या दिल्या काय नाही. दोघींना साड्यापेक्षा आहे ना, तुझ्या दोघींना दिलं असतं. त्या खुश झाले असं जास्त. नाही, मी त्यांना का बरं दिलं? हे दोघं कधी घेत नाही. करेक्ट. हा बरोबर. दोघांनी कधी घेतली नाही. मग म्हणून म्हटलं मग. छान छान मस्त. झालं का तुझं? चले बाबू. जय जग. चला जय जग. सगळे लाईन. हा त्याचं घे. चल घे. आजीचे पड आजीच्या पड. पडेल. इथं इथे 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 आजीच्या पड. आजीच्या पड पड डोकं टेकून इकडे 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 आता इथे इथे आजीच्या पड. या आजीच्या पड. आजीच्या पड. तो कसं झोपूनच गेला तो डायरेक्ट. बाबाच्या पड. हे बाबा बाबांच्या पड. हा चंचल टेकव आमचे. डोकं. व्हेरी गुड. माझ्या हॅलो लाव दे गं, लाव दे गं. हॅलो. तुम्हाला ढिल्ली नाही होते ना जास्त आणखी का? होती थोडी ढिल्ली. बरोबर झाली का? बरोबर आहे ना? नाही तर मग फिट करायला नाही ना. आवडली का पण तुम्हाला? आता रोज वापरा तीच. आता काढून नका ठेवू का? मग काढून ठेवेल का आपण म्हणे? रोज दिसली पाहिजे हातात तुमच्या. आणि तुम्हाला आवडल्या का पण तुमच्या साड्या? तुम्ही साड्या बघितल्याच नाही अजून. पहिले ओपन करून बघा कशा वाटतात. छान आहे. फक्त तुम्ही बघितलंच ना. हा सगळं करून आणलंय. हा बापरे. सगळ्यात छोटी आत्या आहे. छोटू आत्या. त्याला आनंद झाला. तुम्हाला आवडली का? ढिल्ली होती का? बरोबर आहे. हा फिट आहे. हे आता आणि बघ 2 वेगळ्या प्रकारच्या साड्या आणल्या. आता तुम्हाला कोणती आवडेल त्यानुसार घ्या. अशा पद्धतीने फुलं पण सांभाळून ठेवा. हा उद्या कामात येईल. उद्या कामात येईल. तरी उद्या मिक्स पण कामात कामात येऊ शकतात ना. आता एकदमच आणले मी तसे पण मग तरी नाही, white फुलं पण भेटतात. करून घेऊ हे ना. ठीक आहे. झालं. आवडलं. तो काकूला हिरवा कलर. तिला घेता येत नाही ना म्हणून तिच्यासाठी हिरवा आणला. हा बरोबर. म्हणजे त्यांनी वर्क पण केलेलंच ब्लाऊज घेतले, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वर्क करायची पण गरज नाही पडणार. छान आहे. तुला मस्त आहे हा कलर तू पण. अशी घेतली. काकू तुला असा कलर सूट होतो बरं का. हे असे कलर तुला छान दिसतात. म्हणजे 2 वेगळ्या आणल्या मी. म्हणजे नाही जे पट्टी ती घाल म्हणतो तो. म्हणजे जी आवडली ती तुम्हाला एक्सचेंज करून घ्या. तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही एकमेकींचं घालू शकतात. सेम बाबा घालता येत नाही. काय रे दिव्यम राहून गेल. दिव्यमची पूजा बी ठिकाणावर राहून गेले आणि हा पोरगा एवढा
एवढे कपडे बिपडे घालून बसला. नाही नाही त्याच्यासाठी वेगळं काहीतरी आहे. मग कधी त्याच नंतर आहे का? छान आहे ना, मस्त आहे, साड्या छान आहेत. कोणतं? बरोबर. हा मी हिरवा एक याच्यासाठी आणला कारण की तिला घेता येत नाही ना. हा, घेता येत नाही म्हणून मी हिरवा आणला. पण मग बघ तुम्हाला काय करायचं चांगली हो मग घेऊन जातो पिको फॉला टाकून वहिनी घेऊन येईल माझ्याने नंतर. ब्लाऊज पण लगेच शिवून घ्या म्हणजे घालणे होईल कुठल्या बी ओकेजनला पुढे. आता पणाला काय देऊ लागेल. पहिले पोराने दिलेले पहिले आया घालतीलच ना, मग नंतर जलना दे मग घातलं. नाही पण मला वाईट वाटलं, तुम्ही दिव्यमला एवढं रेडी केलं आणि तो पोरगा कुठेच नाहीये. हो ना, काय तो तर आता फुलं उचलायलाच भाऊ घे, जाऊ दे, आवरून घे. त्याच्यामुळे हे लोक बसणार, यांना सांगितलं असतं ना यांच्यासाठी आणले, बसलेच ना. देत आहे ते दिव्यमच्या नावाने बसवले सगळे खाली. चालेल चालेल काकू, म्हणजे कसं इन केस मला कमी पडले तर ग आहे आणलेली मी पण. कोणती आणि मी साडी पण अशा काय पिशवी दे. Few moments later. चला तुम्ही आले आले आले, चांगलं वाटलं, बरं वाटलं. काहीतरी याच्यातून प्रोत्साहन मिळालं आम्हाला पण. प्रोत्साहन. खूप छान केलं, गिफ्ट पण खूप छान. अगं मी विचार केला दरवेळेस. आता बघ मी आता यांना बोललो ना तिथं, प्रत्येकाला मुली अधिक महिन्याचं घेता, म्हटलं मग आपण पण काहीतरी घ्यावं त्यांच्यासाठी. म्हणून मग तुम्हीच मुली असतात. म्हणून मग त्याच्यासाठी मी म्हटलं चला ह्यावेळेस यांना जातोच आहे. तर अचानक लक्षात आलं माझ्या, येता येता लक्षात आलं, म्हणून मी संडेला ते घेतलं. म्हणत पप्पांना आणि काकांना पण काहीतरी घेऊ, कारण की मी तेव्हा मला ही आयडिया फार आवडली की नेहमी म्हणजे मम्मी हा काही घेत असतात, पण पप्पा लोक त्याच्यासाठी काही घेत नाही. हा त्यांच्यासाठी काय घेत नाही ते विचार केला, पहिले त्यांना घेऊया मग नंतर यांना. आता आपण सारखं काही ना काही घेत असतो, म्हणून मग यांच्यासाठी म्हटलं पहिले काहीतरी घेऊ. मी हे त्यांच्यासाठी कधी व्योमला बघ ते कडं घेतलेलं, तेव्हाच मी चारींसाठी वस्तू काढलेल्या त्यावेळेस भाव फक्त 74चा होता. आणि आता डायरेक्ट डबलची किंमत चालू आहे. म्हणजे त्यावेळेसच झालं असतं, पण मी त्यावेळेस म्हटलं जाऊ दे नेक्स्ट नंतर आल्यावर घे. हा पण छान झाला कार्यक्रम, खूप सुंदर झाला. जो सरप्राईज येते त्यांना पण आवडलं, आम्हाला पण आवडलं, तुझ्यामुळे आम्हालाही फुले भेटलं. मी फुलं घेऊन चालले. आम्ही फुलं परत प्रॉपर भरलं, ते तुम्हाला चंचलच्या ब्लॉग मध्येच कळेल नक्की काय होणार आहे. आता निघतो आम्ही, कारण चला वाजले किती आता? हा 12 पावणे 12 वाजले. चला समीक्षा चला मॅडम, बाय बाय. समीक्षा चला बाय बाय, गुड नाईट. हे पण चाललंय तुमच्या सोबत का झोपायला? चला गुड नाईट, गुड नाईट. हा आता आम्ही पण झोपतो, बाय. चला झाला सगळ्यांचा कार्यक्रम झाला, आता आपण पण झोपून घेऊ. वाजले किती वाजले? 12ला 10 कमी बाकी. चला आपण निघूया आता.